म्हणूनच आज पुन्हा आपण नैसर्गिक शेतीकडे वळतो आहोत। आपण बघितलं की या ठिकाणी केमिकल युक्त अशा प्रकारची जी शेती आपण करून बघितली, त्यातनं काही काळ उत्पादकता वाढली, पण शेवटी जमिनीची जी पोत आहे ती हळूहळू खराब व्हायला लागली। जमिनीची उत्पादन क्षमता खराब व्हायला लागली, उत्पादकता ही कमी कमी व्हायला लागली। अनेक ठिकाणी तर जमिनीची उपजाऊ क्षमताच संपली आणि आता सर्वांच्या लक्षात आलं की आम्हाला पुन्हा नैसर्गिक शेतीकडेच वळावं लागेल। आणि आता विशेषतः आमच्या देशी गायचं शेण, गूळ वगैरे अशा सगळ्या गोष्टी एकत्रित करून या ठिकाणी जे मिश्रण तयार होतं आणि त्याच्या माध्यमातून त्याचा वापर आता शेतीमध्ये ज्यांनी सुरू केला, त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचं जे काही उत्पादकता आहे ती उत्पादकता 1.5 पटीनं 2 पटीनं वाढायला लागली। आणि नैसर्गिक शेती हाच उपाय आहे। केमिकल शेतीमुळे रोगही वाढले, कॅन्सर सारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आणि म्हणून देशामध्ये आणि राज्यामध्ये